नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 21 बघणार आहोत. 20 आणि 21 बघणार आहोत. आणि दिस इज बेस्ड ऑन द ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. म्हणजे काय? समच्छेद अपूर्णांकांची बेरीज. ठीक आहे. तर आधी कशी करायची ते शिकूया, मग उदाहरण संग्रहाचे उदाहरणं बघूया. समजा हे पहिलं उदाहरण आहे 3/7 अधिक 2/7. ठीक आहे. तर पहिला जो अपूर्णांक आहे 3/7 आणि दुसरा अपूर्णांक आहे 2/7. बरोबर. त्याच्यामध्ये छेद किती केले आहेत दोघांमध्ये? 7 किती छेद केले आहेत? 7 छेद केले आहेत. तर आपण आता समजा हे 1 2 3 4 5 6 7 अशी आकृती काढली. समजा 7 छेद केलेली. बरोबर. त्याच्यापैकी पहिला अपूर्णांक काय आहे? 7 भागापैकी 3 भाग रंगवलेला आहे. समजा हा मी 3 भाग पहिले 1 2 3 भाग रंगवतो. ठीक आहे. आणि दुसऱ्या अपूर्णांकात किती भाग रंगवलेले आहेत? 2/7 म्हणजे 7 भागापैकी 2 भाग रंगवले. हा एक भाग आणि हा एक भाग. ठीक आहे. आता मला सांगा, जर बेरीज करायची असेल तर किती भाग रंगवलेले दिसत आहेत? तर तुम्ही जर नीट बघितलं तर टोटल भाग होते आपले 7, त्याच्यापैकी हे 5 भाग रंगवलेले दिसत आहेत. म्हणजे उत्तर काय आलं? 5/7. पण हे आलं कसं बघा. उदाहरण आपलं होतं 3/7 अधिक 2/7. तर हे उत्तर आकृती न काढता कसं सोडवायचं? तर छेद खाली जसाच्या तसा लिहिलेला आहे 7. बरोबर. आणि वरती जे तुम्हाला दिसत आहेत 3 आणि 2 यांची काय झाली आहे? बेरीज झाली आहे. 3 अधिक 2. आणि मग ते उत्तर येईल 3 अधिक 2 किती येईल? 5. आणि छेद सारखा जसाच्या तसा 5/7. ठीक आहे. पुढचं बघा उदाहरण. याच्यात 3 अपूर्णांक दिलेले आहेत. 3/8 2/8 आणि 1/8. ठीक आहे. तर आपण पहिलं आहे 3/8. तर हे 8 भाग केलेले आहेत. त्याचे मी पहिले 3 भाग रंगवतो. 1 2 आणि हे 3. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे 2/8 म्हणजे 2 भाग रंगवलेले आहेत. मग मी पुढचे हे 2 भाग रंगवतो. 1 आणि ह्या 2 भाग रंगवतो. आणि शेवटचा अपूर्णांक आहे 1/8 म्हणजे त्याच्यात 1 भाग रंगवलेला आहे. ठीक आहे. मग मी हा अजून एक भाग रंगवतो. ठीक आहे. आता टोटल मला सांगा किती भाग रंगवलेले दिसत आहेत? टोटल एकूण भाग होते आपले एकूण 8. बरोबर. आणि त्याच्यापैकी किती भाग रंगवलेले आहेत? 1 2 हे 3 आणि हे 2 आणि हे 1 किती झाले? 6 भाग. किती? 6/8 उत्तर आलं. मग कसं काढणार आकृती न काढता? ही आधी अपूर्णांक लिहून घेऊ आपण. ठीक आहे. 3/8 अधिक 2/8 अधिक 1/8. मग याचं उत्तर कसं काढणार? खाली छेद जसंचा तसा लिहून घ्या. बरोबर. 8 आहे ना, मग 8 लिहा. आणि हे जे दिसत आहेत तुम्हाला अंश, त्यांची काय करायची? बेरीज. 3 अधिक 2 अधिक 1. आणि यांची किती बेरीज होईल मग? 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि छेद सारखा जसाच्या तसा. छेदांची बेरीज करायची नाही. छेद एकदाच लिहायचा खाली. ठीक आहे. उत्तराला 6/8. पुढचं उदाहरण बघा. आता 2/6 आणि 4/6. आकृतीत मात्र 8 छेद आहेत. म्हणून आपण काय करूया? उदाहरण थोडंसं बदलूया. उदाहरण काय करूया? 2/8 भागिले अधिक 4/8. का केलं मी 8? कारण की आकृती मात्र 8 छेदाची आहे आपली. बरोबर की नाही? म्हणून उदाहरण बदलून घेतलं. मग 8 छेद आहेत. त्याच्यापैकी किती भाग रंगवलेले आहेत पहिल्या उदाहरणामध्ये? पहिला अपूर्णांक काय म्हणतो? 2/8 म्हणजे 8 भागापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. बरोबर की नाही? मग मी हे 2 भाग रंगवून घेतो. 1 आणि हा 2 भाग. ठीक आहे. दुसरा अपूर्णांक आहे 4/8. मग 4 भाग रंगवून घेतो. 1 2 3 आणि हा 4 भाग रंगवलेला. ठीक आहे. आता मला सांगा टोटल किती भाग रंगवलेले दिसत आहेत? टोटल आपण एकूण भाग केले आकृतीचे 8. मग ते खाली लिहायचे छेद. आणि किती भाग रंगवलेले दिसत आहेत? हे निळेवाले 2 आणि लालवाले 4. किती झाले? 6. ठीक आहे. कसं काढलं उत्तर? पण मग प्रश्न असा होता 2/6 अधिक 2/8 2/8 अधिक 4/8. उत्तर कसं काढलं? छेदाला जसंच्या तसं खाली लिहून घ्या आणि अंशांची काय करा? बेरीज करा. तर उत्तर बरोबर येईल किती? 2 अधिक 4 किती झाले? 6. आणि छेद जसंच्या तसं. ठीक आहे. काय करायचं? छेद आपला छेद जसंच्या तसा खाली लिहायचा आणि अंशांची काय होणार? बेरीज होणार. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया प्रॉब्लेम सेट 20. उदाहरण संग्रह 20 मधले उदाहरण बघूया. ठीक आहे. चला पहिलं उदाहरण बघा. आता आकृती नाही काढायची.
आता काय करायचं, छेद सारखे आहेत ना, छेद चेक करा, छेद सारखे आहेत ना, मग खाली छेद लिहून टाका जसं जसं. आणि अंशांची काय करायची आपल्याला आता बेरीज. कोणाकोणाची बेरीज करणार, 1 अधिक 3ची बेरीज करणार. तर उत्तर काय आलं मग आपलं, छेद खाली 5 जसाच्या तसा, आणि 1 आणि 3 किती झाले 4, 4/5. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा, इथं पण छेद सारखे आहेत की नाही, मग खाली जसाच्या तसा छेद एकदाच लिहून घ्या आणि अंशांची काय करायची बेरीज, 2 अधिक 4. मग किती उत्तर येईल, छेदाला किती आले 7, आणि 2 आणि 4 किती झाले 6, 6/7. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा, छेद बघून घ्या, छेद सारखे आहेत ना, मग खाली एकदा छेद लिहून घ्या आणि अंशांची काय करायची बेरीज. मग किती उत्तर येईल बरं आता, 7 आणि 2 किती झाले 9, आणि छेद किती झाले 12. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं उदाहरण चौथं, याच्यात बघा छेद सारखे आहेत ना, चेक करून घ्या. ओके, मग छेद सारखे आहेत, मग खाली छेद लिहून घ्या आणि अंशांची काय करा बेरीज. मग किती उत्तर येईल, छेद 9 जसाच्या तसा, आणि त्याच्यापैकी 9 भाग, म्हणजे 2 आणि 7 9. मग 9/9 म्हणजे काय रे, 9 भागापैकी 9 भाग, 9 भाग केल्याने सर्व रंगवून टाकले. मग सर्व म्हणजे काय, पूर्ण, त्याला काय म्हणतात पूर्ण, म्हणजेच त्याला एक पण म्हणतात, कधी कधी काय म्हणतात एक पण म्हणतात. ठीक आहे. 9/9 पण उत्तर लिहू शकतात, किंवा तुम्ही उत्तर 1 पण लिहू शकतात, कारण 9/9 केलं तर उत्तर 1च आहे. ठीक आहे. पुढचं बघा आता, छेद सारखे आहेत, चेक करा. येस, मग 15 खाली जसं लिहून घ्या आणि 3 आणि 4ची अंशांची काय करायची बेरीज. मेक सम ऑफ द न्युमरेटर्स. ओके, अँड राईट डिनॉमिनेटर ॲज इट इज. 3 + 4 = 7, 7/15. Okay. Next, here 3 fractions are given. Okay, so all the denominators are same, so write as it is and make the sum of all the numerators. 2 + 1 + 3. Okay, so write the denominator 7 as it is. 2 + 1 + 3, how many, 3 and 3 6. Okay, so 6/7. Okay. नेक्स्ट, इथं पण बघा किती सोपे सोपे उदाहरण आहेत बघा. इथं पण 10 छेद जसे तसं लिहून घ्या आणि न्युमरेटर जे असतील त्यांची काय करायची बेरीज, अंशांची बेरीज करून टाकायची. मग काय उत्तर येईल, छेद 10 जसाचा तसा, 4 आणि 2 6 आणि 3 9, 9/10. ओके. पुढचं उदाहरण बघा, छेद सारखा आहे, मग तो जसाचा तसा लिहून घ्या. 9, 4 आणि 4 अधिक 1 किती झाले, छेद 9 जसाचा तसा, आणि 9 भागापैकी 5 भाग. ओके. पुढचं उदाहरण, छेद 8 सारखा आहे, मग तो खाली लिहून घ्या. 5 अधिक 3 बरोबर, किती उत्तर आलं मग 8 भाग, आणि त्याच्यापैकी 5 आणि 3 8, 8 भागापैकी 8ही भाग रंगवले, म्हणजे पूर्ण झाला. हा पूर्ण म्हणजेच काय 1, पूर्ण म्हणजेच काय 1. तुम्ही 8/8 पण लिहू शकतात, किंवा 1 पण उत्तर लिहू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे जरा वर्ड प्रॉब्लेम आहे. आईने एक पेरू आणला, त्यातील 3/8 भाग मीनाला आणि 2/8 भाग गीताला दिला, तर दोघींना मिळून किती भाग दिला. ठीक आहे. आपण काय करू, मीनाचा जो भाग आहे ना, आता समजा हा पेरू आहे, हा खाली जो काढला आहे मी तो काय आहे पेरू. ओके, इंग्लिश मिडियमवाले हे उदाहरण खाली वाचू शकतात. ठीक आहे. पेरू, त्याचे किती भाग केले टोटल बघा, इथं पण 8 भाग आहेत आणि इथं पण 8 भाग आहेत. मग आपण पेरूचे 8 भाग करून घेतलेले आहेत, त्याच्यापैकी 3 भाग, त्या 8 भागापैकी 3 भाग, समजा हा 1 भाग, 2 भाग आणि हा 3 भाग, हे कोणाला दिला मीनाला. कोणाला दिलं मीनाला. ठीक आहे. आणि 2 भाग, 2/8 भाग म्हटले त्यांनी, 2 भाग गीताला दिला. मग आपण गीताचा भाग जरा निळ्या याने दाखवू. ठीक आहे. 2 भाग गीताला. ठीक आहे. मग मला सांगा आता, लाल भाग मीनाचा आणि निळा भाग गीताचा मिळून विचारला आहे, म्हणजे त्यांची बेरीज करावी लागेल. किती भाग, दोघांनी मिळून किती भाग खाल्ला सांगा बरं. 5 भाग खाल्ले. 5 किती भागापैकी, 8 भागापैकी. मग उत्तर काय येईल, तोंडी पण तुम्ही इथं उत्तर सांगू शकतात. काय टोटल पेरू किती होते, भाग केले 8, आणि त्याच्यापैकी किती भाग खाल्लेला दिसत आहे 5, बरोबर की नाही, म्हणजे 5 भाग त्यांनी खाल्ला. पण हे उत्तर कसं काढलं आपण, आकृती न काढता पण कसं उत्तर काढायचं बघा. मीनाने किती भाग खाल्ला 3/8, आणि गीताने किती भाग खाल्ला 2/8. दोघांची काय करायला लागली इथं बेरीज. मग बेरीज कशी करतो आपण, छेद सारखा आहे की नाही, मग तो तसाचा तसा लिहून घ्या
आणि अंशांची काय करायची बेरीज. 3 अधिक 2 उत्तर काय येईल 3 अधिक 2 बरोबर 5 आणि छेद खाली हा जसाचा तसा 5/8. ओके. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल. द गर्ल्स ऑफ स्टँडर्ड 5th क्लीन 3/4 ऑफ द फील्ड व्हाईल द बॉयज ऑफ स्टँडर्ड 4th क्लीन 1/4 अँड what ऑफ द फील्ड वॉज क्लीन ऑलटुगेदर. म्हणजे काय म्हटलं त्यांनी 3/4 भाग 5वीच्या मुलांनी आणि 1/4 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला आहे. तर मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. बघा आता हे आपण पकडूया मैदान. हे काय काढलं आहे मी इथं मैदान. आणि मैदानाचे 4 भाग का केलेत कारण की इथं अपूर्णांकामध्ये छेद 4 आहेत म्हणून मी 4 भाग करून घेतले मैदानाचे सारखे. मग त्या 4 भागापैकी 3 भाग हा 5वीच्या मुलांनी म्हणजे हा 3 भाग म्हणजे हा 1 भाग हा 2 भाग आणि हा 3 भाग हा 5वीच्या मुलांनी स्वच्छ केला आणि 1/4 भाग हा 4थीच्या मुलांनी. मग 4 भागापैकी हा 1 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला. ठीक आहे. मग किती भाग स्वच्छ झाला पूर्ण मैदानच स्वच्छ झालं बरोबर की नाही. मग कसं काढणार उत्तर. पूर्ण असेल तर आपण काय उत्तर लिहितो 1. पूर्ण जर असेल तर आपण काय उत्तर लिहितो 1 भाग पूर्ण. किंवा 4 भाग होते त्याच्यापैकी 4ही भाग स्वच्छ झाले बरोबर की नाही. दोन्ही उत्तरं तुम्ही लिहू शकता आहे की नाही. 4/4 किंवा 1 म्हणजे पूर्ण किंवा त्याला तुम्ही असं पूर्ण भाग स्वच्छ झाला असं पण उत्तर लिहू शकतात. पण हे उत्तर काढलं कसं आकृती न काढता कसं काढू शकता तुम्ही. बघा 5वीच्या मुलांनी 3/4 भाग स्वच्छ केला अधिक 1/4 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला. मग कसं होईल छेद सारखे आहेत ते खाली लिहून घेतले आपण आणि अंशांची काय केली बेरीज केली 3 अधिक 1. मग 3 अधिक 1 किती झाले 4. हा खाली 4 भागिले 4 म्हणजेच किती 1 म्हणजेच पूर्ण मैदान स्वच्छ झालं. ठीक आहे. अशा तऱ्हेने तुम्ही हे उत्तर तुम्ही खाली एक ओळ लिहू शकतात काय संपूर्ण मैदान स्वच्छ झालं किंवा मैदानाचा 4/4 भाग म्हणजेच पूर्ण भाग स्वच्छ झाला असं तुम्ही उत्तर लिहू शकता. ओके. अच्छा ओके. आता हे पुढचं संपलं इथं उदाहरण संग्रह संपलं. आता उदाहरण संग्रह दुसरा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. बाय बाय. कीप स्टडिंग कीप शेअरिंग.